पार्थ आणि नंदिनी घेणार एकदम टोकाचाच निर्णय. आता दोघेही जाणार घर सोडून. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आता जबरदस्त ट्विस्ट दाखवला आहे. आता पार्थ आणि नंदिनी जीवा आणि काव्यावर खूपच चिडलेले आहेत. आता हे दोघे जण त्यांचं काही ऐकूनच घेत नसतात. आता इथे हॉलमध्ये पार्थ उभा असतो आणि काव्या अहो ऐका ना असं म्हणून येतच असते. तेवढ्यातच पार्थ तोंड मिरवतो आणि ऐकून घेत नाही. आता अनिशा पुढे येते आणि जिजू ऐका ना, ऐकून घ्या थोडंसं तिचं. आता अनिशाचं बोलणं सुद्धा पार्थला ऐकून घ्यायचं नसतं. आता तरी सुद्धा अनिशा बोलत असते. आता ती म्हणत असते जिजू एकदा तिला काय बोलायचं आहे तिचं ऐकून घ्या ना, कायम तिला समजावून घेत आलात आणि आता काय झालं. आता पार्थ अनिशाकडे तोंड फिरवूनच उभा असतो. आता म्हणतो थकलोय मी त्यांना समजावून घेता घेता आणि आता मला नाही घ्यायचं, मला कंटाळा आलाय या सगळ्याचा. आता पार्थ आई बाबांना म्हणत असतो आई बाबा मी बाहेर चाललोय काही दिवसांसाठी. आता हे ऐकून मानिनी पटकन पार्थ जवळ येते आणि म्हणते अरे वेडा आहेस का पार्थ तू, असं काय वागतोयस. आता विक्रम सुद्धा येतात आणि म्हणतात अरे पार्थ तू काय करतोयस. आता पार्थ म्हणत असतो मी नाही राहू शकत या घरात. आता पार्थ खूपच चिडलेला असतो ना. आता मी जातोच इथून असं म्हणून तो जातच असतो. तेवढ्यातच काव्या आडवी येते आणि अडवते. आता पार्थ मात्र काव्याच्या चेहऱ्याकडे सुद्धा बघत नसतो. आता काव्या म्हणत असते पार्थ असं नका ना वागू प्लीज. आता आपण झालं गेलं सगळं काही विसरून जाऊया आणि नवीन सुरुवात करूया. आता काव्या खूपच पार्थची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते मी माझ्या मनाची पाटी कोरी करून तुमच्याकडे आलीये. त्यावेळेला पार्थ म्हणतो हो तुमच्या मनाची पाटी कोरीच आहे. आता त्यावर नाव कुणाचंही लिहा, मला काहीही देणं घेणं नाही. आता पार्थ काव्याकडे न बघताच म्हणत असतो माझ्या मनाची पाटी फुटलेली आहे. आता त्यावर काहीही लिहिता येणार नाही. एक काम करा तुम्ही सुद्धा तुमच्या बाबांबरोबर तुमच्या घरी जा. आता मानिनीला पार्थचे हे वागणं पटतच नसतं. आता काव्या सुद्धा खूपच उदास झालेली असते. म्हणजे तिला खूपच टेन्शन आलेलं असतं. आता पार्थ असं म्हणून तेथून जातच असतो. पुन्हा काव्या पार्थला अडवते, म्हणजे हाताला धरूनच अडवते. आता काव्या म्हणत असते पार्थ तुम्ही कुठेही जाणार नाही, मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाहीये देशमुख. त्यावेळेला पार्थ काव्याला खूपच रागाने म्हणत असतो माझा हात सोडा. त्यावेळेला काव्या म्हणते नाही सोडणार. पुन्हा पार्थ म्हणतो माझा हात सोडा. त्यावेळेला काव्या म्हणते नाही अजिबात सोडणार नाही. त्यावेळेला आता पार्थ रागाने मोठ्याने म्हणतो हात सोडा माझा आणि हिसकावूनच घेतो स्वतःचा हात. आता पार्थ आणि काव्याचं भांडण चांगलंच पेटलेलं असतं आणि याचा आनंद या रम्याला आणि वसुहत्यांना होत असतो. आता काव्या तिथून जात नाही म्हणून या रम्याला तर खूपच राग आलेला असतो. आता ही रम्या वसुहत्यांना म्हणत असते बघ ना आई किती जिद्दी आहे ही, जातच नाहीये एवढं बाहेर काढून सुद्धा. त्यावेळेला वसुहत्या म्हणतात हो ना बघ ना जायचं नाही ना, कशाला थांबायचं इथं, हिला तर काही समजतच नाही. आता या वसुहत्या आणि रम्याचं अतिशय वाईट कृत्य इथे दाखवलं आहे. आता काव्या पुन्हा पार्थ समोर हात जोडून विनवणी करत असते पार्थ मी तुमच्या समोर हात जोडते हो, तुम्हाला विनंती करते घर सोडून कुठेही तुम्ही जाऊ नका. आणि तुम्ही कुठे जाणार आहात बरं, कसे जाणार आहात, कसे जाणार आहात सांगा ना तुम्ही. आणि हे माझ्या गळ्यामध्ये तुम्ही जे मंगळसूत्र घातलं आहे त्याचं काय. आता काव्या गळ्यातील काव्यार्थ नावाचं पेंडेंट दाखवत पार्थला म्हणत असते हे पेंडेंट तुम्हीच बनवलंय ना, आपण दोघे जण वेगळे होण्यासाठी एकत्र आलेलो नाही पार्थ. आता काव्या प्लीज प्लीज म्हणून हात जोडूनच उभी असते पार्थ समोर. आता पार्थ म्हणत असतो आपण वेगळे व्हायला एकत्र आलो नाही. हे जर 1 तासापूर्वी ऐकलं असतं ना तुमच्या तोंडून तर मला खूपच आनंद झाला असता. पण आता तुमच्या तोंडून असलं बोलणं ऐकून मला असं वाटत आहे माझ्या अंगावर कोणीतरी ऍसिड फेकून मारला आहे. आता काव्याला खूपच आश्चर्य वाटत असतं. आता पार्थ मात्र ते काव्यार्थ नावाचं पेंडेंट काव्याकडे मागत असतो. ते मी बनवलंय ना पेंडेंट तर द्या, ते माझ्याकडे द्या. आता काव्याला खूपच आश्चर्य वाटत असतं. म्हणजे पार्थ खूपच टोकाची भूमिका घेत असतो. आता पार्थचं हे वागणं बोलणं पाहून वसुहत्या आणि रम्याला मात्र फारच आनंद होत असतो. आता पार्थ काव्यासमोर हात पसरूनच उभा असतो. द्या ते पेंडेंट मी बनवलंय ना तर द्या ते माझं मला, असं पुन्हा पुन्हा म्हणत असतो. पण काव्या नाही मी देणार नाही, नाही मी अजिबात देणार नाही असंच म्हणत असते. आता पार्थचं हे वागणं मानिनी आणि विक्रम यांना अजिबात पटत नसतं. आता पार्थ जोराने काव्यावर ओरडतो मी म्हंटलो ना द्या ते पेंडेंट माझ्याकडे. आता काव्या खूपच घाबरते आणि पेंडेंट काढण्यासाठी म्हणजे ते मंगळसूत्र काढण्यासाठी गळ्याकडे हात नेते.
आता काव्या खूपच रडत असते. आता रडत रडत गळ्यातील मंगळसूत्र काढते आणि पार्थच्या हातावर ठेवते. आता काव्यार्थ नावाचं मंगळसूत्र पार्थच्या हातावर ठेवल्यानंतर पार्थ ते पेंडेन त्या मंगळसूत्रापासून वेगळं करतो आणि त्याचे 2 तुकडे करतो. आता 2 तुकडे करत आहे पाहून विक्रमला सुद्धा खूपच वाईट वाटत असतं आणि मानिनीला सुद्धा वाईटच वाटत असतं. आता पार्थचं हे वागणं त्या दोघांना अजिबात पटलेलं नसतं. आता पार्थ काव्यार्थ नावाचं पेंडंटचे 2 तुकडे करतो आणि खाली फेकून देतो. आता ते पडलेले पाहते काव्या आणि काव्या खाली वागते आणि ते तुकडे उचलून आता पार्थ काव्याला म्हणत असतो, 2 तुकडे झाले आहेत आपल्या जगाचे, आता आपण दोघे एकत्र नाही राहू शकत. काव्या, तुम्ही तुमच्या घरी निघून जा तुमच्या बाबांच्या बरोबर, नाहीतर तुम्ही इथे राहा, मीच बाहेर जातो हे घर सोडून. आता असं म्हणून पार्थ त्याच्या रूम मध्ये निघून जात असतो. आता विक्रम मात्र पार्थ अशी हाक मारत असतात. आता पार्थ काही ऐकूनच घेत नाही. आता पार्थ रागाने त्याच्या रूम मध्ये येतो आणि अंगातील जॅकेट काढून फेकून देतो. आता पार्थ खूपच टेन्शन मध्ये असतो. आता इकडे तोपर्यंत नंदिनी जिन्यावरून तिची बॅग घेऊन खाली येत असते आणि पाठोपाठ जीवा नंदिनी असं म्हणत येत असतो. आता नंदिनी खाली येत असते त्यावेळेला तिच्या एका हातामध्ये बॅग असते आणि एका हातामध्ये तिची लग्नाची साडी असते. आता नंदिनी खूपच रागात असते. आता येते खाली आणि बॅग खाली ठेवते आणि ती साडी जमिनीवर फेकून देते. आता मानिनी, विक्रम, काव्या, नंदिनी थांब. काव्या म्हणत असते, ताई थांब, तू जाऊ नकोस. आता खूपच सगळ्यांचा गोंधळ उठलेला असतो. नंदिनी नको जाऊस असं जीवा सुद्धा एकसारखंच नंदिनीला म्हणत असतो, पण नंदिनी काही ऐकत नाही. आता तिने साडी खाली फेकलेली असते ना, म्हणून तिथेच एका टिपोयवर काडी पेटी असते. आता ती हातामध्ये काडी पेटी घेते आणि त्या साडीवर ती काडी पेटवून टाकते. आता त्या साडीला पटकन आग लागते. आता मानिनी खूपच आक्रोश करून सांगत असते, नंदिनी असं करू नको असं. आता विक्रम सुद्धा म्हणत असतात. आता सगळेच नंदिनीला एवढं सांगून सुद्धा नंदिनी ऐकत नाही. ती लग्नाची साडी ती पेटवतेच. आता नंदिनीचा हा प्रकार पाहून वसवत्या म्हणत असतात, अगो काय वागत आहे नंदिनी. आता रम्या सुद्धा खूपच चकित झालेली असते. आता सगळेजण, मानिनी सुद्धा खूपच आश्चर्याने त्या साडीकडे पाहत असते. ती साडी एकसारखी जळत असते. आता नंदिनी म्हणत असते, ही आग माझ्या नात्याला नाही तर माझ्या विश्वासाला लागली आहे. मी अगोदरच सांगितलं होतं, मी काहीही सहन करू शकते, पण माझ्या बरोबरचा विश्वासघात अजिबात सहन करणार नाही. आता नंदिनी असं म्हणाल्यानंतर कुणाचंही काहीही ऐकत नाही. बॅग घेते आणि डायरेक्ट घराच्या बाहेर निघते. आता काव्या, ताई थांब ना ताई असं हाका मारत असते. मानिनी सुद्धा, नंदिनी थांब, तू जाऊ नकोस असं म्हणत असते. तरी सुद्धा नंदिनी थांबत नाही. अखेर ती निघून जाते. आता काव्या सुद्धा पाठीमागे वळून मानिनीकडे पाहत असते आणि म्हणत असते, काकू मी सुद्धा इथून जाणेच बेटर आहे. आता काव्या घर सोडून जायची भाषा करत आहे पाहून वसुहत्या आणि रम्याला मात्र फारच आनंद झालेला असतो. आता त्यांच्या मनासारखंच होत असतं ना. आता एवढ्यातच पार्थ आतून येतो आणि पार्थच्या हातामध्ये पाण्याने भरलेली बादली असते. आता ते पाहून जीवा म्हणत असतो, दादा काय करत आहेस. आता विक्रम म्हणत असतात, पार्थ हे काय आहे, तू काय करत आहेस. आता मानिनी म्हणत असते, पार्थ तू काय करत आहेस. त्यावेळेला पार्थ ती पाण्याने भरलेली बादली स्वतःच्या डोक्यावर ओतून घेतो. आता हे असलं वागणं पाहून विक्रम आणि मानिनीला खूपच त्रास होत असतो. अरे पार्थ तू काय करत आहेस, असं करू नकोस असं मानिनी म्हणत असते. आता काव्याला सुद्धा खूपच आश्चर्य वाटत असतं, म्हणजे नेमकं ते काय करत आहेत हेच तिला कळत नसतं. आता पार्थ म्हणतो, लग्नावर नाही तर प्रेमावर विश्वास ठेवणारा पार्थ आजपासून मेला आहे आणि मी तिच्याच नावाची ही आंघोळ केली आहे. म्हणजे पार्थला असं म्हणायचं असतं की माझ्यासाठी काव्या आजपासून मेली आहे. आता पार्थचं हे बोलणं ऐकून काव्या तर थक्कच उभी असते. आता तिला विश्वासच पटत नसतो की पार्थ इतकी टोकाची भूमिका घेत आहे. आता मानिनीला आणि विक्रमला खूपच वाईट वाटत असतं की आता हे दोन्हीही संसार तुटले आहेत. आता मात्र पार्थ असं म्हणून तेथून निघून जातो. आता त्या जळत असलेल्या साडीकडे पाहूनच जीवा म्हणत असतो, आपलं नातं तर तू जाळत आहेस चकाचक बाई, पण या जळत असलेल्या नात्याच्या राखेतूनच आपलं नवीन जग मी उभा करणार आहे आणि हाच शब्द आहे तुला या पसारेवाल्याचा. आता
आता जीवाचं हे बोलणं ऐकून काव्याच्या सुद्धा डोक्यामध्ये चांगलीच टूप पेटते. आता ती सुद्धा खाली गुडघ्यावर बसते आणि म्हणत असते, मेलेलं नातं जिवंत करण्याची ताकद या काव्यामध्ये आहे. आता हा प्रेम करणारा पार्थ मी पुन्हा मिळवणार आहे देशमुख. आता असं म्हणून काव्या आणि जीवा दोघेही शांत होतात. आता जीवा तेथून निघून जातो त्याच्या रूम मध्ये. आता काव्या सुद्धा तिच्या रूम मध्ये जात असते. तेवढ्यातच मानिनी काव्या काव्या अशी हाक मारत असते. आता काव्याच्या पाठोपाठ अनिशा सुद्धा तिच्या रूम मध्ये जाते. आता वसुआत्या आणि रम्या सुद्धा त्यांच्या रूम मध्ये निघून जातात. आता मानिनी आणि विक्रम मात्र दोघेही खूप रडत असतात. आता मानिनीला धीर विक्रम देत असतात. आता हे दोघेही तिथेच हॉलमध्ये असतात. तेवढ्यातच जीवा आणि काव्या नावाची पाटी खाली घसरते. आता या दोघांना खूपच वाईट वाटत असतं की आता या चौघांचं कसं नातं पुन्हा जोडलं जाईल. इकडे नंदिनीचे बाबा नंदिनीला घरी घेऊन आलेले असतात. आता नंदिनी मात्र काहीच बोलत नसते, रिॲक्शन नसते, एकदम शांतच असते. तिला खूप जोरदार धक्का बसलेला असतो. आता तिचे बाबा तिला तिथे खाली सोफ्यावर बसवतात. आता तिचे बाबा तिला पाण्याचा ग्लास घेऊन जातात पाणी पिण्यासाठी. आता ते तिला देत सुद्धा असतात, पण नंदिनीला काही शुद्धच उरलेली नसते. आता पुन्हा नंदिनी नंदिनी अशी 2 वेळा हाक मारतात आणि पाणी घे, पाणी पी असं म्हणतात. आता नंदिनी पाण्याचा ग्लास घेण्यासाठी हात वर करते, तर त्या हातावर जीवांदेनी लिहिलेलं असतं ना, जीवाने, ते तिला दिसतं. आता नंदिनी खूपच रडत असते. आता रडत्याला शांत तिचे बाबा तिला करतात आणि पाणी पिण्यासाठी सांगतात. आता नंदिनी थोडंसं पाणी पिते. आता तेवढ्यातच ताई म्हणून काव्याचा आवाज येतो. म्हणजे काव्या तिथे आलेली असते आणि तिच्याबरोबर अनिशा सुद्धा असते. आता इकडे मानिनी पार्थच्या रूम बाहेर आलेली असते आणि दार खटत असते. आता मानिनी खूप कळकळीने पार्थला हाका मारत असते. अरे पार्थ पार्थ दार उघड. प्रत्येक प्रश्न सुटतात रे पार्थ. तुला वाटल्यास माझ्या कुशीत शिरून रडायचं असले तर रड, तुला काही बोलायचं असले तर बोल, पण असा कुडत बसू नको. आता मानिनी खूपच आकांताने पार्थ पार्थ असं म्हणून दार वाजवत असते. रम्या तिथे येते आणि मामी काय झालं ग असं म्हणत असते. आता मानिनीला काही सुचत नसतं. ती म्हणते, अगं बघ ना पार्थला केव्हापासून मी हाका मारत आहे पण तो दारच उघडत नाहीये. अगं रम्या बघ ना, तुला तरी तो दार उघडतोय का, बोलव त्याला. आता रम्या सुद्धा पार्थला हाका मारायला सुरू करते. पार्थ पार्थ दार उघड, बघ ना तुला मामी हाका मारत आहे. आता पुन्हा एकदा मानिनी पार्थ दार उघड पार्थ असं म्हणत असते, पण पार्थ त्याच्याच विचारांमध्ये असतो. आता मानिनी म्हणत असते, रम्या त्याने दार उघडायला पाहिजे ग, त्याने आत काहीतरी करून घेतलं तर, असं म्हणत असते. आता रम्या म्हणते, मामी असं काहीतरी बोलू नकोस. आता हे ऐकून रम्या सुद्धा घाबरते आणि पार्थ पार्थ दार उघड ना, बाहेर ये, आमच्याशी बोल असं म्हणत असते, पण पार्थ काही दार उघडत नाही. आता मानिनी खूपच रडत असते. आता तिला भीती वाटत असते पार्थ आत काहीतरी करून घेईल म्हणून. आता रम्या म्हणत असते, अरे पार्थ मी येथून निघून जाते, माझ्यासाठी राहू दे, पण मामीसाठी तरी बाहेर ये. आता रम्या म्हणत असते, अरे पार्थ असं आत कोंडून घेऊन प्रश्न सुटणार आहेत का, तू बाहेर ये. आता मानिनी खूपच जोराने रडत असते. अगं रम्या मला खूप भीती वाटत आहे ग, आत पार्थ एकटाच आहे, याने दार उघडायला हवं असं म्हणून खूपच ती आकांताने रडत असते. आता रम्या तिला सावरण्याचा प्रयत्न करत असते, पण काय उपयोग, सगळं हे रम्यानंच केलेलं असतं ना. आता इकडे ताई म्हणून काव्या पटकन नंदिनीच्या पायाजवळ येऊन बसते. आता तिचे बाबा तिला तिथून उठवणारच असतात. तेवढ्यातच आरुषी हात करते आणि थांबा बाबा असं म्हणते. आता काव्या नंदिनीला म्हणत असते, अगं ताई बोल ना माझ्याशी, तू हवं तर मार मला वाटल्यास, खरं माझ्याशी बोल, अशी वागू नकोस ताई तू. आता नंदिनी काव्याशी काहीच बोलत नाही. आता नंदिनी आरुषीला म्हणत असते, आरुषी आई कधी येणार आहे, येणार नसेल तर सांग, म्हणजे मी तसं बघते. आता काव्या नंदिनीला रडतच म्हणत असते, ताई असं नको ना वागूस, नको जाऊस इथून, एकदा फक्त तुझ्या काव्याकडे बघ ना, तुझी काव्या मुद्दामून तर असं नाही ना वागणार. आता काव्या नंदिनीचा हात हातामध्ये घेऊनच म्हणत असते, ताई मला माहित आहे माझ्यामुळे तुझ्या विश्वासाला तडा गेला आहे, पण मी अशी मुद्दामून तर करणार नाही, तुला माहित आहे ना. ताई मला तुझी ही अवस्था नाही बघवणार, म्हणूनच मी हे सगळं लपवून ठेवलं. तुझ्या डोळ्यातील अश्रू मला नाही पाहणार आणि त्याचं कारण मला बनायचं नव्हतं. आता काव्या रडतच म्हणते, ताई मी आजपर्यंत या गोष्टी लपवून ठेवल्या आणि त्याचा त्रास मला किती झालाय ते माझं मलाच माहित आहे. आता काव्या म्हणत असते, ताई सगळ्या गोष्टी तू माझ्याशी बोल, मला दोष दे, मला मार वाटल्यास, खरं माझ्याशी तू असा बोला धरू नकोस, वाटल्यास या सगळ्या गोष्टींचा दोष मला दे, प्लीज ताई माझ्याशी बोल ग, बोल ताई असं म्हणून काव्या खूपच रडत असते. आता इकडे जीवा सुद्धा खूपच अपसेट असतो. आता त्याला सुद्धा काय
करावं तेच सुचत नसतं. आता काव्या नंदिनीला म्हणत असते, ताई तू अशी नको को बसूस, अशी नको वागूस, माझा श्वास घुसमटतोय ग. आता काव्या ताई माझ्याशी बोल ग असं म्हणून हातामध्ये धरूनच रडत असते. तेवढ्यातच नंदिनीच्या हातामधील घड्याळ वाजायला सुरू होतं. म्हणजे त्या दोघांनी सेमच घड्याळ घातलेलं असतं ना, म्हणजे एकमेकांना मिस केल्यानंतर ते वाजणार. आता नंदिनीचं इकडे घड्याळ वाजत असतं आणि तिकडे जीवाचं सुद्धा घड्याळ वाजायला सुरू होतं. आता वाजत्याला घड्याळ पाहून जीवा खूपच खुश झाली. म्हणजे नंदिनी मला मिस करत आहे का? खरोखर चकाचक बाई मला मिसच करत असणार आहे. आता जीवा म्हणत असतो आता ती माझी आठवण काढत आहे ना, आत्ताच्या आता तिला मला भेटायला गेलं पाहिजे, म्हणजे ती मला लगेच माफ करेल. आता जीवा नंदिनीकडे जायला निघतो आणि जिन्यावरून खाली येतो आणि बघतो तर काय, रम्या आणि मानिनी पार्थच्या खोलीबाहेर खूपच रडत असतात. आता ते पाहून जीवा म्हणतो, अगं आई काय झालं, तुम्ही दादाच्या रूमच्या बाहेर असं काय वागत आहात? आता जीवा असं बोलतच असतो. तेवढ्यातच ही रम्या मध्ये बोलते आणि म्हणते, हे तू बोलत आहेस का? अरे तुझ्यामुळे आणि त्या काव्यामुळे पार्थची ही अवस्था झाली आहे. मी आणि मामी केव्हापासून त्याला हाका मारत आहे, पण तो काहीच आतून ओ देत नाहीये, म्हणजे रिस्पॉन्स देत नाहीये. आता जीवा म्हणत असतो, बरं ठीक आहे मी बाबांना बोलवतो. आता मानिनी म्हणते, अरे बाबा नाहीये तिथे, नाहीतर मी त्यांना बोलवलं नसतं का? पिहूला खूपच ताप चढला आहे म्हणून तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आहे, आता मी बघतो असं म्हणून जीवा दाराकडे जातच असतो. एवढ्यातच ही रम्या जीवाच्या हाताला धरते आणि फरफटत दारापासून बाजूला आणते आणि म्हणते, जीवा तू तर अजिबातच त्याला हाक मारू नकोस, कारण ही अवस्था तुझ्यामुळेच झाली आहे आणि तुझं खूप प्रेम त्याच्यावर आहे, हा दिखावा सुद्धा तू करू नको. आता ही रम्या चांगला चान्स मारत असते जीवाला बोलण्याचा. आता म्हणत असते, इतक्या दिवस तू तुझ्या भावाचा विचार केलास का रे? तुला सांगावंसं वाटलं नाही त्याला? त्याने सगळ्यात जास्त प्रेम कोणावर केलं घरामध्ये? सांग ना जीवा, बोल आता. त्याने सगळ्यात जास्त प्रेम तुझ्यावर आणि त्या काव्यावर केलं आणि तुम्ही दोघांनी काय केलं त्याच्यासोबत? आता मानिनी तर डोक्यालाच हात लावत असते. आता तिला हे काहीच सहन होत नसतं. आता रम्या म्हणत असते, तुम्ही दोघांनी तर आयुष्यभरासाठी जखम दिली आहे त्याला. आता जीवा रम्याला काहीतरी बोलणार, इतक्यातच रम्या म्हणते, बस काहीही बोलू नकोस तू, कारण पार्थ एक वेळेस तुम्हाला माफ करेल, पण या गोष्टीसाठी घरातील कोणीही तुम्हाला अजिबात माफ करणार नाही. आता आजचा भाग इथेच संपवला आहे. पुढील भागामध्ये मानिनी जोरजोराने दार वाजवत असते, पार्थ दार उघडणारे. आता इकडे रम्या जीवाला म्हणत असते, जर माझ्या पार्थला तुझ्यामुळे काही झालं ना तर मी तुला सोडणार नाही. आता नंदिनीचे बाबा नंदिनीला म्हणत असतात, मी तुझी साथ कधीही सोडणार नाही बाळा. तेवढ्यातच इकडे आता रम्या पार्थला गाडीमध्ये घेऊन कुठेतरी जात असते आणि पार्थला म्हणत असते, मी तुझी मैत्रीण आहे ना, मग तुझ्या मनात जे काही आहे ते अगदी मनमोकळेपणाने मला बोल. आता पार्थ मात्र रम्याला म्हणत असतो, रम्या तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? बापरे, आता पार्थ काय बोलत आहे त्यालाच कळत नाही. आता पुढील भागामध्ये पार्थ नेमकं रम्याला प्रेम आहे का असं का म्हणत असतो हेच आपण पाहणार आहोत. आता लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका खूपच मनोरंजक कारक ठरणार आहे, त्यामुळे पुढील रिव्ह्यू ऐकायला विसरू नका.